वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली आहे। संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा, कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगुलचालन करणं योग्य नाही असं आंबेडकर म्हणाले। हे भूषण सिंह होळकर आहेत। वाघ्याच्या समाधीसारखे मुद्दे आज गैरलागू आहेत। स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना दुखावू नयेत। शासनानं पुढाकार घेऊन समिती नेमावी, सामोपचारानं समिती निर्णय घेईल तो मान्य करावा असं होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह होळकर यांनी म्हटलंय। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं राजकारण करू नका, राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवा आणि इतिहास अभ्यासकांना ऐका। दोन्ही बाजूच्या लोकांना भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या असं भूषण सिंह होळकर म्हणाले। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला खासदार संजय राऊतांनी समर्थन दिलं। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत ऐतिहासिक पुरावे नसले तरी भावनिक नातं असतं, त्यामुळे संभाजीराजे आणि भिडेंनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं संजय राऊत म्हणाले। 1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा, अन्यथा पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड पुतळा काढेल असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी राज्य सरकारला दिला। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून पेटवापेटवी नको, वाघ्याच्या समाधीवर समिती नेमून निर्णय घ्या, समाधीबद्दल इतिहासतज्ञांचं मत घ्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केले। मोदींची सौगाते मोदी, हे सौगाते सत्ता आहे। मुस्लिम गट आमच्याकडे आल्यावर हिंदुत्व सोडलं असं म्हणणारे आता मात्र बटेंगे तो कटेंगे म्हणत सौगात देत आहेत, त्यामुळे भाजपनंच हिंदुत्व सोडलंय अशी भूमिका त्यांनी म्हणजे भाजपनं असं स्पष्ट करावं असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांनाच सावरण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांना टोला हाणला। खरी शिवसेना आमचीच आहे, हा गद्दारांचा गट आहे। एकनाथ शिंदे एसनशी ची बदनामी झाली तर एसनशी गद्दार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। कामराला समन्स मग कोल्हापूरकरला का नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। कोरटकरला एक निबंध लिहायला लावतील आणि सोडून देतील अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। सोलापूरकरला वेगळा न्याय, कामराला वेगळा न्याय असं का असा प्रश्न त्यांनी विचारला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह आरोपींनी दिली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। गाडीवर आढळलेले फिंगरप्रिंट सुधीर सांगळेचेच असल्याचं अहवालातून समोर आलंय। देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला। 6 डिसेंबर 2024ला आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला। याच दरम्यान सुदर्शन घुले यानं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटीची खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिली होती असा जबाब ऑफिस बॉयनं दिला आहे। आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। इंद्रजित सावंतांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं पोलीस चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोबाईल डेटा ही मीच डिलीट केला अशी कबुली त्यानं दिल्याची माहिती आहे। तो मी नव्हेच म्हणणारा कोरटकर पोलिसांसमोर मात्र कबूल झाला आहे। चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरच्या छातीत मध्यरात्री कळ आल्यानं कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय तपासणीनंतर चौकशी करता कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। नागपुरात हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले। सरकारी नियमानुसार नुकसानग्रस्तांना 7,20,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। ही मदत येत्या 2 दिवसात मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। दगडफेक आणि जळपोळीच्या घटनेत 61 वाहनांचं नुकसान झालं असून एका घराचं नुकसान झालेलं आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनियर यानं जामिनाकरता न्यायालयामध्ये अर्ज केलाय। राजकीय दबावामुळे या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आलं असा दावा हमीदनं जामिनाकरता केलेल्या अर्जात केलाय।
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खाजगी कंपनीच्या घशात घातला जात होता। या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। एकनाथ शिंदेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ज्या दिवशी मोदी शहांचं छत्र नसेल ते छप्पर उडेल तेव्हा तुम्ही कुठे असाल असा सवाल राऊतांनी विचारला। केदारनाथाच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात बसून याचा विचार करायला हवा अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसच्या चिन्हासह सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता केलेल्या पोस्टवर रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा पंजा वापरला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश पुन्हा रखडलाय। दरम्यान गुलाबराव देवकर कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटलांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी एका दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। त्यानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातील तयारीचा आढावा घेणार आहेत। रेशीमबागमधील स्मृती मंदिर दीक्षाभूमीला मोदी भेट देणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्चला नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात माधव नेत्रालयासह रेशीमबाग इथल्या स्मृतीस्थळ दीक्षाभूमी आणि सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला भेट देणार आहेत। या दरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेकरता एसपीजी नागपुरात दाखल होणार आहे। याशिवाय पोलिसांकडूनच 5000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभागाने 26 मार्चला शासन निर्णय निर्गमित करून वाशिम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांचं नाव जाहीर केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला हास्य कलाकार कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी दुसरा समन्स पाठवलाय। कामरानं चौकशीला उपस्थित राहण्याकरता एका आठवड्याचा कालावधी मागितला होता, पण त्याची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळून लावलेली आहे। चालकांनी संप मागे घेतल्यानं नागपूर महानगरपालिकेवरून चालवली जाणारी आपली बस सेवा पूर्ववत झाली आहे। रात्री चालकांच्या खात्यात पैसा जमा होताच आपली बस सेवा सुरू झाली। राहुरी शहरातील महापुरुषाच्या पुतळा विटंबनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। आरोपीच्या अटकेची मागणी करत आज राहुरी शहरासह तालुक्यात बंद पाळण्यात आला। येत्या वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत। या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केलं। राज्याचा आरोग्य विभाग आधीच व्हेंटिलेटरवर असताना आता विविध रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे। स्त्रीरोग विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यानं महिलांना आजाराचं निदान करताना तसंच आजारावर उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे। आंदोलनकर्त्यांचं हक्काचं ठिकाण असलेल्या ऐतिहासिक आझाद मैदानात आता केवळ 12 तासच आंदोलन करता येणार आहे। या संदर्भात मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना 2 आठवड्यांमध्ये जारी करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथं एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाला। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव इथल्या एका 25 वर्षाच्या तरुणाचा बसथांब्यावर मंगळवारी मृत्यू झाला। या घटनेनं हळहळ व्यक्त करण्यात येते। धारावीतील सिलेंडर ब्लास्ट प्रकरणानंतर चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी आंदोलन केलं। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतील घरगुती सिलेंडर रस्त्यावर फेकत आंदोलन करण्यात आलं। वेरूळ पाठोपाठ अजिंठा लेणीतील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यात ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी झालेत तर अन्य पर्यटक लपून बसल्यानं ते वाचलेत। संपूर्ण अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव, मंठू, अकोला आणि अन्य 64 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा 34% अधिकचा जलसाठा आहे। मात्र यंदा अकोला जिल्हा राज्यातील सर्वाधिक तापदायक ठरलेला आहे। अकोल्यातील तापमान 42 अंशांवर गेलेलं आहे। येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा 40च्या आत राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं 1,44,00,000 आराखडा तयार करण्यात आलाय। यात जिल्ह्यातील 98 ग्रामपंचायत आणि 117 पाड्यांवर टंचाई सदृश्य परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन करण्यात येत आहे।
ढगाळ वातावरणामुळे घटलेल्या कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यानं उष्णतेचा पारा 42 अंशांवर गेलेला आहे। त्यामुळे पुणेकर गरमीनं म्हणजे उष्णतेनं हैराण झालेले आहेत। अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर नंदुरबार जिल्ह्याला शासनाकडून 5 शववाहिका मिळाल्या आहेत। सुमारे प्रत्येकी 35 लाख रुपये किंमत असलेल्या या शववाहिकेमध्ये शीतपेटी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडसूल या गावामध्ये पाणी टंचाईचा कहर बघायला मिळतोय। गेल्या 2 महिन्यांपासून या गावात अजब फतवा काढण्यात आलाय। 7 परस खोल विहिरीतून पोटाला पिळा पडेल एवढ्या खोलवरून पाणी ओढायचं आणि त्यातही केवळ 2 हंडेच पाणी घ्यायचं। तिसरा हंडा घेणाऱ्या व्यक्तीला 100 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काका पाटील यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली। संजय काका पाटील भाजपत जाण्याच्या चर्चा असल्याने या भेटीमुळे चर्चांना अधिकच उधाण आलं। संजय काकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील देखील यावेळी उपस्थित होते। मावळ तालुक्यामध्ये सध्या आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम सुरू असून एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला। वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवत त्यांनी हा उपक्रम साजरा केला। वाशिम जिल्ह्याच्या साखरा इथल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले। 22 विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे जिल्हाभर शाळेच्या गुणवत्तेची आणि शिक्षकांच्या परिश्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली। आमदार रोहित पवार अहिल्यानगर आणि तालीम संघाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। राज्यभरातून 800हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले। खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली। या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिला। शहापुरात आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील धान खरेदी केंद्र चालू करण्यात आलंय। मात्र त्यामुळे केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। जवळपास 12 ते 15 तास नंबर करता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते। अंबरनाथमध्ये होळीला झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एका तरुणावर भर रस्त्यात कोयत्यानं हल्ला करण्यात आला। जवळपास 15 ते 20 मिनिटं हल्लेखोर कोयत्यानं तरुणावर हल्ला करत राहिला। नागरिकांनी फक्त बघ्याचीच भूमिका घेतली। या प्रकरणी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक बसली। या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला। अंबरनाथमध्ये एका भरधाव टेम्पोनं सायकल स्वाराला जोरदार धडक दिली। या अपघातात सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला। पकडला जाऊ नये म्हणून टेम्पोला कलर केला होता, मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली। अकोला जिल्ह्यातील पातूर बाळापूर मार्गावरील डोंगरगाव फाट्यावर रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। भरधाव वाहनानं धडक दिल्यानं व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी या गावात एसटी बसवर विद्युत प्रवाह सुरू असलेली तार अडकली। अपघात झाला। या बसमध्ये जवळपास 40 विद्यार्थी प्रवास करत होते। सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अपघात झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे। कार पीएमपीएसची बस डंपर याच्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला। या अपघातात 3 वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सांगली जिल्ह्यात 2 महिन्यांमध्ये 29 कोटी 74 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। तस्करांसह गांजाचं सेवन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। यात 41 जणांना अटक करण्यात आली। यवतमाळच्या वडी शहरातील हॉटेल रसोईला भीषण आग लागली। आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झालं। लाखो रुपयांच्या साहित्याचं नुकसान झालं। पंढरपुरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 तराफा महसूल प्रशासनानं नष्ट केल्या। 3 तराफा महसूल प्रशासनानं नष्ट केलेल्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये गोपाळपूर आजबे मळा इथं असणाऱ्या ओढ्यांमधील तराफा नष्ट करण्यात आल्या। रोहा शहरात चोरट्याने धुमाकूळ घातला। चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 4.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। संभाजीनगर शहरामध्ये सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 3 दिवसात 2 महिला आणि 3 पुरुषांना चोरट्यांनी लक्ष्य केलं। या घटनांमध्ये 2 मोबाईल आणि 2 सोनसाखळ्या लंपास करण्यात आल्या आहेत। बीडच्या अंबेजोगाई कळंब महामार्गावरील शिवारात पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील 2 वीटभट्ट्या कामगारांचा जागीच मृत्यू झाला।
स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या न्यायालयीन कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे। या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती पुणे पोलिसांनी गृह खात्याकडे केली आहे। कोरेगाव पार्क इथल्या एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवलं जात होतं। या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं। पोलिसांच्या मदतीनं हॉटेल बंद करण्यात आलं, पण याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्यानं नाराजी व्यक्त होतीये।